आहे सध्या लव जिहाद प्रकरण आणि हा विषय सगळ्यात जास्त गंभीर विषय आणि यावरती आता विश्व हिंदू परिषदेची संलग्न संस्था म्हणजेच बजरंग दल काम करते। बजरंग दलाचं संपूर्ण भारतभर शौर्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे आणि या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना कठोर प्रशिक्षण देऊन तयार केलं जाणार आहे। या प्रशिक्षणादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लव जिहाद पासून मुलींना कसं वाचवायचं याचं प्रशिक्षणही दिलं जात आहे। या सगळ्या विषयी नीरज जैन बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। दलाचे संपूर्ण देशभर प्रशिक्षण वर्ग सुरू आहे, याच्या मागचा उद्देश्य काय आहे ते बोलण्यासाठी बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक आपल्या बरोबर आहेत। लव जिहाद की बात हो रही है, लव जिहाद को रोकने के लिए क्या कदम उठाएगा बजरंग दल? बजरंग दल बहुत पहले से इस काम को कर रहा है। बजरंग दल आज ही मांग उठा रहा है। आज देश के अंदर केवल केला स्टोरी के माध्यम से मालूम पड़ रहा है कि 32,000 बहनें उन्होंने बताई हैं। देश में ये आंकड़ा बहुत बड़ा है, अगर देश में लेके जाते हैं इतनी लड़कियां लव जिहाद का शिकार बना के धर्मांतरण उनका किया जा रहा है। क्यों किया जा रहा है? उनको ISI जैसे संगठन आतंकी संगठन तक पहुंचा दिया। तो यह एक तरह से भारत की डेमोग्राफी बदलने का विषय है। इसलिए बजरंग दल चुनौती को स्वीकार करते हुए लव जिहाद से बड़े पैमाने पर हिंदू लड़कियों को पहले से बचा रहा है। हजारों लड़कियों की रक्षा कर चुका है, आगे भी वो करता रहेगा। उसी की योजना रचना जो हमारे प्रशिक्षण वर्ग लगते हैं, ये हमारे वर्ग लग रहे हैं, हम इसमें लव जिहाद के बारे में जानकारी देते हैं कि उनका प्रबोधन कैसे किया जाए, कॉलेज में स्कूल में कोचिंग स्टूडेंट का प्रबोधन किया जाए, बहनों का भी किया जाए, भाइयों को किया जाए और परिवारों का किया जाए। बजरंग दल रोमियो स्क्वाड भी बना रहा है लव जिहाद रोकने के लिए। नहीं, लव जिहाद रोमियो स्क्वाड का विषय अभी आया है, चर्चार्थ है ये विषय। एक बार सोचा जा रहा है क्योंकि प्रशासन और सरकारें इस काम में फेल हो रही हैं। इतने बड़े पैमाने पर षड्यंत्र सामने आ रहे हैं। अभी आपके सामने 3 दिन पहले ही दिल्ली में साक्षी की हत्या हुई है। आखिर 30 से 40 बार क्यों किए गए? एक बहन पर, एक लड़की पर इतनी बेरहमी से हत्या। अभी श्रद्धा के 35 टुकड़े रखे फ्रिज में। तो लड़कियां उन पर विश्वास कर रही हैं कि वो हिंदू नाम बता के सामने आते हैं, वो कलावा पहन के आते हैं, तेल लगा के आते हैं, नाम अपना हिंदू बताते हैं। तो वो भोली वाली लड़कियां षड्यंत्र का शिकार हो रही हैं। लेकिन केला स्टोरी के बाद जागृत भी हो रही हैं। जागृत हो रही हैं, मना कर रही हैं, तो विरोध कर रही हैं, तो उनकी हत्याएं हो रही हैं। इसमें बजरंग दल उनके साथ खड़ा होगा। ऐसे विषय जब भी सामने आएंगे तो बजरंग दल, अगर रोमियो स्क्वाड की बात अगर आती है, टोली की, हम उसको टोली कहते हैं, अगर इसकी बात, शब्द की बात आती है, रोमियो स्क्वाड की बात आती है, तो अपनी टोली के तंत्र को हम मजबूत करेंगे, खड़ा करेंगे। अभी चर्चार्थ है, आगे काम कैसे करेंगे इस पर, तो जैसे ये तय होता है तो जानकारी इसको सबको देंगे। कल्पना नळसकर, असूर, लोकशाही न्यूज, अमरावती। याच विषयी आपण अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांच्याकडे। कल्पना, हे सगळं नवं आहे, हे सगळं वेगळं आहे। शिबिरामध्ये स्वयंसेवकांना कठोर प्रशिक्षण देणं, लव जिहाद रोखण्याकरता या सगळ्या गोष्टी करणं, याविषयी मात्र आता चर्चा होतीये। नक्कीच लागवी, आपण जर पाहिलं असेल तर लव जिहादचा जो मुद्दा आहे तो सध्या जास्त चर्चेला जातो आहे आणि दिल्ली मुंबईमध्ये आता रिसेंटली ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये बजरंग दलांचं म्हणणं आपण आताच ऐकलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की लव जिहादच्या सारख्या मामल्यांमध्ये मुली आता ज्या आहेत त्या जागृत होतात आहे। कल्पना, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता बजरंग दलाचे प्रशांत तित्रेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। आता बजरंग दल लव जिहाद रोखण्याकरता शौर्य प्रशिक्षण शिबिर राबवणार आहे, काय असणार आहे या सगळ्या शिबिरात? लव जिहाद म्हणूनच नाही, बजरंग दल गेल्या 25 वर्षापासून शौर्य प्रशिक्षण शिबिर राबवते आणि पूर्ण देशभरात शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते। तसंच विदर्भाचं यावर्षी अमरावतीला शिबिर घेण्यात आलंय। हे शिबिर 7 दिवसाचं असतं आणि यात शिबिरामध्ये सेवा, सुरक्षा, संस्कार आणि शारीरिक मध्ये समता, दंडयुद्ध, अडथळे, योगासन, यष्टी, याशिवाय बौद्धिक पण त्यांना देण्यात येतं। तर धर्माचं रक्षण करण्याकरिता, समाजाचं रक्षण करण्याकरिता हे सर्व शिबिर राबवल्या जातं। दरवर्षी उन्हाळ्यात 25 वर्षापासून हे शिबिर घेण्यात येतं। यात लव जिहाद असो, गोरक्षा असो, हिंदू कन्याचं रक्षण असो, मठमंदिराचं रक्षण असो, समाजाचं रक्षण करण्याकरता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना तयार केलं जातं।
निश्चित तुम्ही म्हणताय धर्माचं रक्षण करण्याकरता, समाजाचं रक्षण करण्याकरता हा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. पण यामध्ये मात्र बजरंग दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी प्रशिक्षणं देखील देण्यात येणार आहेत. लाठाकाड्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सगळ्याची काय आवश्यकता आहे हा मुद्दा उपस्थित होतोय. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. यावर बोलण्याकरता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तपासेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? बजरंग दलाकडून सांगितलं जातंय धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही या सगळ्या कृती करतोय. बघा, धर्माचं रक्षण भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे बजरंग दल किंवा इतर त्यांचे जे संघटना आहेत ते किती करतील मला माहित नाही, परंतु धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची कृती या सर्व संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष होत आहे. आता ठीक आहे, समाजाचं रक्षण करायचंय, कुणाला म्हणजे सिव्हिल डिफेन्स शिकवायचं आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यातनं तुम्ही आतापर्यंत समाजामध्ये काय साध्य केले सांगा. किती चोर पकडले, किती दरोडेखोर पकडले, किती चेन स्नॅचर पकडले, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात की फक्त पोलरायझेशन मतांचं करायचं, ते कुठेतरी सनसनाटी निर्माण करायची. मागेही आपण अमरावतीमध्ये पाहिलं, तिकडच्या खासदार नवनीत राणांनी असंच एक लव्ह जिहादच्या संदर्भात एक वक्तव्य केलं, त्याच्यामध्ये फार गदारोळ झाला. ती मुलगीने नंतर सरळ सरळ सांगितलं की अशातलं काही नव्हतं, मी माझ्या आई वडिलांवरनं रागवून निघून गेलेली. त्याच्यामुळे तुम्हाला ठीक आहे समाजाचं रक्षण करायचं तर आनंदाची गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स सारखी एक केंद्र शासनाची ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये प्रशिक्षण लोकांना त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ह्याचाही डेटा द्या ना की किती चेन स्नॅचर आपण पकडले, किती दरोडेखोर आपण पकडले, किती मुद्देमाल जप्त करून दिला प्रशासनाला. तपासायची आपण उत्तर घेऊया त्यांच्याकडून. बोला तित्रेशी. नाही, दरोडेखोर आणि हे सर्व यासाठी आम्ही प्रयत्न करतोच, पण मुख्य उद्देश जे आहे आमच्या संघटनेचा बजरंग दलाचा हिंदू युवांचं आत्मविश्वास जागृत करणे, त्यांना स्वतः आत्मविश्वास जागृत करून तयार करण्यासाठी बजरंग दल काम करतं. समाजाच्या रक्षणासाठी बजरंग दल काम करतं. सेवेचं काम बजरंग दल करतं. सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तदान आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते करतो. त्याच्यानंतर करोनामध्ये खूप सारी मदत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. वेळ आला तर हिंदू कन्याच्या रक्षणासाठी, गोरक्षणासाठी, गायी जर जात आहे कत्तलखान्यात त्याचं रक्षण करण्यासाठी बजरंग कार्यकर्ते समोर येतात, रस्त्यावर येतात. हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी कार्यकर्ते समोर येतात. मठ मंदिराचं रक्षण करण्याकरता कार्यकर्ते समोर येतात. तित्रेची, तुम्हाला एक प्रांजळपणे सवाल विचारते, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सवाल विचारते. कुस्तीपटूंच्या इथे आंदोलन सुरू होतं, महिला कुस्तीपटू होत्या, त्यांचा सुद्धा आत्मविश्वास गेलेला होता, त्यांना सुद्धा मदत हवी होती. तुम्ही म्हणताय की समाज रक्षणाकरता, सगळ्या मुलींच्या रक्षणाकरता आम्ही मदतीकरता उतरतो. तुम्ही तिथं पोहोचलेलात का? तिथलं सरकार लक्ष देत आहे आणि कोर्टात केस चालू असल्यामुळे ते कोर्टाच्या अधीन आहे. त्यांच्यावरती जे काही एलिगन्स लावले आहेत, ज्यांनी लावले आहे त्यांच्यावरती FIR दाखल झालेली आहे आणि तिथले पोलीस कारवाई करतील नक्कीच. तपासायची तुम्हाला पटतायत का या सगळ्या गोष्टी? ह्याच्यातनं ह्या संघटनेचा, आता ही संघटना सोडून दे का, परंतु त्या पक्षाचा दोघेपणा त्या ठिकाणी स्पष्ट होतो. आता त्या ज्या पैलवान कुस्तीपटू मुली आहेत ते हिंदूच आहेत, त्यांच्या रक्षणासाठी आपण तिथे गेलाच नाही. तिकडे आपल्या मनीषा लेखी नावाच्या केंद्रीय मंत्री त्यांनी पळ काढत धावत इकडनं निघून गेल्या. एकही भाजपचा मोठा नेता, स्मृती इराणी असतील किंवा त्या कोणी त्या ठिकाणी गेल्या नाही. प्रधानमंत्री महोदय एक शब्द त्याच्या संदर्भात बोलायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे हे जे तुम्ही आता समजा हा ब्रिज मोशनच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या समाजाचा एखादा नेता असता आणि त्याच्याकडनं अशी कृती झाली असती किंवा त्याच्यावर असे आरोप झाले असते, मग मात्र बजरंग दल पूर्ण ताकदीने उतरली असती. परंतु एखाद्या हिंदू नेत्याकडनं जर एका हिंदू कन्याचं शोषण होत असेल तर त्याच्यात तुमची काय भूमिका आहे हे पण स्पष्ट करा ना. आम्ही तर कायदा समान आहे हे मानणारी लोक आहोत. त्याच्यामुळे भारतीय राज्य घटना ही सर्वांसाठी समान आहे आणि त्याच्यामुळे कोणीही जर चुकीचं काम करत असेल तर त्याला शासनाच्या जे काही सेक्शन आहेत पोलिसांचे, CRPCचे असेल किंवा IPCचे असेल त्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. परंतु तिकडे मोदींना एक नवीन माणूस UP मध्ये तयार करायचा आहे जो योगींना टप देऊ शकेल. आणि योगींना टप देण्यासाठी तिकडचा एक ठाकूर समाजाचा माणूस असेल किंवा असा मोठा नेता असेल त्याला संरक्षण देण्याचं काम केंद्रातली सरकार करत आहे.
वास्तविक एवढ्या महिन्यापासून म्हणजे काल त्या परवाची गोष्ट मला आठवतं, त्या कुस्तीपटू सगळ्या मुली अशा म्हणाल्या की आम्ही आमचं मेडल जे आम्हाला पदक मिळालं, मग ते रौप्य पदक असेल, कांस्य पदक असेल किंवा स्वर्ण पदक असेल, हे सगळं आम्ही गंगेमध्ये वाहून टाकू, अशा पद्धतीची घोषणा गेल्यानंतर म्हणजे किती मोठी नाट्यकीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले देशातले लोक, मुलं मुली खेळतात, त्यांच्या मागे जर आपण उभा राहू शकलो नाही, त्यांना आत्मविश्वास देऊ शकलो नाही, तर मग हे रक्षणकर्त्याच्या जे घोषणा आहेत ते पूर्णपणे पोकळ असं मला वाटतं. तित्रेजी, असं जर प्रशिक्षण जर मुस्लिम लोकांनी देखील घेतलं, मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्या घेतलं, तर तुम्हाला चालणार आहे का? नाही, ते त्यांचा विषय आहे तो, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. आमचं बजरंग दलाच्या स्थापनेपासनं इतिहास सर्वांना माहिती आहे. 30 वर्षापासून आमचे प्रशिक्षण सुरू आहे. शारीरिक बौद्धिक असे प्रशिक्षण चालतात आहे आणि ते चालत राहत. तित्रेजी, तुम्ही म्हणालात की कुस्तीपटूंच्या आंदोलनात तुम्ही तिथं गेलात नाही, त्यांच्याशी संवाद साधलात नाही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन, कारण तिथलं सरकार या सगळ्या मुद्द्यावर लक्ष ठेवू नये. इथं मात्र राज्यात हा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय. इथलं सरकार तुमचंच आहे, गृहमंत्री तुमचेच आहेत, उपमुख्यमंत्री तुमचेच आहेत, सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे आहेत. मग इथं एवढी लक्ष घालण्याची काय आवश्यकता आहे? या सरकारच्या कार्यपद्धतीवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय? नाही नाही, हे जे प्रशिक्षण वर्ग मी सांगितलं याच वर्षी नाही झालेला आहे, हा गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे आणि हे चालत राहतील. आताच आम्ही उपस्थित केलं आहे. नाही, सरकार कुठलीही असली, आज भाजपची आहे, उद्या कोणाची राहील, तरी प्रशिक्षण वर्ग आधी चालू होते, आता पण चालू राहील, पुढे पण चालू राहील. तित्रेजी, विरोध प्रशिक्षण वर्गाला नाहीये, प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून जे प्रशिक्षण दिलं जात आहे त्यावर सवाल उपस्थित होत आहेत. आणि याविषयी बोलण्याकरता तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. तुम्हाला पटतंय का बजरंग दलाचा लव जिहाद विरोधातलं हे शिबिर? वास्तविक लव जिहाद या पद्धतीची काल्पनिक, फसवी आणि फॅब्रिकेटेड अशी संकल्पना अस्तित्वात नाही. आणि जे काही आपल्याला दिसून येतं ते एक प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीतून काही घटना घडत असतात. आणि या घटना फक्त हिंदू आणि मुस्लिमांमध्येच होत नाहीत. मध्यंतरी औरंगाबादला सौरभ लाखे आणि अंकिता श्रीवास्तव यांची अशीच घटना घडली होती. दिल्लीला आफताब नंतर चंद्रमोहन आणि अनुराधा रेड्डी या यांनी याच पद्धतीने खून केलेलं होतं, तुकडे केलेले होते. माझं म्हणणं असं आहे की देशामध्ये संविधान आहे, कायदे आहेत, पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहे. मग हे सगळं असं अस्तित्वात असताना गोरक्षकाच्या नावाने काही लोक काय करतात आणि बजरंग दल आता प्रशिक्षण देऊन कायदा हातात घेण्याची ही भाषा जे करतायत, म्हणजे यांना संविधान आणि भारतातले कायदे त्यांना मान्य नाहीत. आणि या ठिकाणी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करून धर्मरक्षण, समाजरक्षण आणि त्यांचं बौद्धिक घेणार, म्हणजे बौद्धिकाची पातळी काय असू शकेल याची सुद्धा आपल्याला कल्पना करता येऊ शकते. म्हणजे पोलीस यंत्रणा आणि न्यायालयावरती विश्वास नाहीये का, हा एक पहिला मुद्दा येतो. आणि समाजामध्ये द्वेषाचं, भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याची ही जी चाललेली ही जी प्रक्रिया आहे ती निश्चितच निषेधार्ह आहे आणि बेकायदेशीर आहे. मी अशी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो किंवा अशा पद्धतीची मागणी करू इच्छितो की पोलीस यंत्रणेने आणि शासनाने या बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सामाजिक सुरक्षा, सामाजिक सुव्यवस्था ही टिकून राहील आणि धार्मिक द्वेषाला चालना मिळणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तांबोळी सर, आपल्यासोबत बजरंग दलाचे प्रशांत तित्रे सुद्धा जोडले गेलेले आहेत. तित्रेजी, उत्तर द्या तांबोळी सरांनी जो काही मुद्दा उपस्थित केलाय त्यावर. संविधानावर तुमचा विश्वास नाहीये का? संविधानावर, पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जे काही करतो किंवा हिंदू कन्येला वाचवतो तेव्हा पहिल्यांदा पोलिसाच्या निदर्शनात आणून देतो आणि पोलीस स्टेशन मध्ये जी कारवाई होते त्यालाच मान्य करतो. आम्ही आपणहून काही वेगळं काही करत नाही. पोलीस स्टेशन मध्येच सारं प्रकरण होतात.
निश्चित धन्यवाद तित्रेजी आणि तांबोळी सर, तुमचे देखील आभार आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. बजरंग दलाचं हे भारतभर शौर्य प्रशिक्षण शिबिर राबवलं जाणार आहे. स्वयंसेवकांना कठोर प्रशिक्षण या शिबिराच्या माध्यमातून दिलं जाईल आणि त्यावर मात्र आता अनेक अर्थी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.